तर मतीन पटेलच्या घरावर बुलडोझर कारवाई होण्याची शक्यता आहे। मतीन पटेलच्या घरावर ही कारवाई होण्याची शक्यता असून निदा खान जिथे लपून बसली होती त्या घरावर आता बुलडोझर चालणार असल्याची शक्यता आहे। पालिकेने मतीनच्या घरावर नोटीस चिकटवलेली आहे। मतीन पटेलने घर अवैधपणे बांधण्याचा दावा आहे, तर 3 दिवसात स्पष्टीकरण न दिल्यास घर पाडण्याची शक्यता आहे। मतीन पटेलच्या राहत्या घराला आणि कार्यालयाला अतिक्रमण विभागाची नोटीस बजावण्यात आली आहे। तर नाशिकच्या आयटी कंपनीतील लैंगिक अत्याचारासह धर्मांतरण प्रकरणी पोलिसांनी आणखी एक कारवाई केलेली आहे। निदा खान हिला आश्रय देणारा छत्रपती संभाजीनगरमधील एमआयएम नगरसेवक मतीन पटेलचा फोन पोलिसांनी जप्त केलाय। एमआयएम नगरसेवक मतीन पटेल हा या गुन्ह्यात आरोपी आहे। निदा खानला आश्रय दिला प्रकरणी त्याच्यावर ही कारवाई करण्यात आलेली आहे। नाशिकच्या आयटी कंपनीतील धर्मांतर प्रकरण निदा खानच्या पोलीस कोठडीचा आज 3रा दिवस आहे। आज एसआयटी कडून निदा खान हिची पुन्हा चौकशी केली जाणार आहे। तर नाशिक आयटी कंपनीतील धर्मांतर प्रकरणी आरोपी निदा खानची एसआयटी चौकशी करण्यात आली। एसआयटी प्रमुख संदीप मिटके यांनी स्वतः निदा खानची 1.5 तास कसून चौकशी केली आहे। निदा खान आणि तिच्या कुटुंबियांची समोरासमोर बसवून चौकशी केल्याचं समजतंय। निदा खानची आई, वडील, भाऊ आणि मावशी चौकशीसाठी हजर होते। निदा खान फरार असताना कुणाकुणाची मदत घेत होती याची चौकशी करण्यात आली आहे। आयटी कंपनीतील पीडित महिलांवर धर्मांतरण करण्यासाठी दबाव टाकल्याचा निदा खानवर आरोप आहे। तर निदा खान प्रकरण अत्यंत गंभीर असल्याचं मंत्री संजय शिरसाट म्हणालेत। प्रकरण फक्त निदा खान पर्यंत मर्यादित नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रात अशा अनेक निदा खान आहेत। या निदा खानला आश्रय देणारा एमआयएमचा कार्यकर्ता मतीन पटेलने निदा खानला आश्रय दिला। मतीन पटेलला वाचवण्याचा एमआयएम प्रयत्न करते, तर एमआयएम भाजपची बी टीम नाही, पण ते असे भासवतात, असाही हल्लाबोल मंत्री संजय शिरसाट यांनी केलेला आहे। एक तुम्हाला सांगतो, हे प्रकरण हे फक्त निदा खान पुरतं मर्यादित नाहीत, ही साखळी पूर्ण महाराष्ट्रात फिरलेली आहे। अनेक ठिकाणी अशा निदा खान तयार झालेल्या आहेत। काश्मीर फाईलचं या ठिकाणी जसं काश्मीर फाईलमध्ये घडलंय तेच प्रकार महाराष्ट्रात अनेक ठिकाणी घडत आहेत अशी माझी माहिती आहे। म्हणून या प्रकरणाला अत्यंत गांभीर्याने घ्या। हे एका ठिकाणी घडलेले प्रकरण तिथपर्यंत मर्यादित याला समजू नका। काल त्या एमआयएमच्या नगरसेवकाला अटक केल्याबरोबर पोलीस जेव्हा इम्तियाजकडे चौकशीला गेले असं कळतंय, तरी त्याची मस्ती ही कमी होत नाही। याला मी राजकारणाशी जोडत नाही, परंतु आज त्याला वाचवण्यासाठी तो असरुद्दीन ओवैसी तो आज संभाजीनगरमध्ये आलाय। 2 वाजता तो प्रेस घेऊन बोलणार आहे। म्हणजे एकाला वाचवण्यासाठी दुसरा कसा धडपड करतो हे तुम्हाला पाहायला मिळतं। एमआयएम ही भाजपची बी टीम नाहीये। त्या प्रकारचा ते आभास निर्माण करतात आणि असं दाखवतात की आम्ही काही जरी केलं तर भाजपवाले आम्हाला वाचवतील। हे त्यांनी डोक्यातून काढून टाका। पश्चिम बंगालमध्ये यांच्याच विरोधामध्ये लढून हिंदुत्वासाठी नारा देऊन भाजप आज पश्चिम बंगालमध्ये सत्तेवर आलेली। म्हणून ही एमआयएम वगैरे भाजपची बी टीम म्हणण्याचं काही कारण नाहीये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।